नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, या सगळ्या घडामोडींमध्ये एक बातमी खूप चर्चेत आहे, अर्थात ती डान्सिंग गर्ल बद्दलची. आता तुम्ही म्हणाल, डान्सिंग गर्ल याबद्दल काय बातमी? हो, ती बातमी अर्थात तुम्हाला सगळ्यांना देखील ठाऊक आहे, ज्याबद्दल फार मोठी चर्चा करताना सध्या सगळेच आढळून येतात. बघा, असं आहे की इयत्ता 9वीच्या कला शिक्षणच्या नवीन पाठ्यपुस्तकात मोहनजोदरो इथल्या ऐतिहासिक डान्सिंग गर्ल म्हणजे नर्तिकीची मूळ मूर्ती झाकली गेल्याचं वृत्त समोर आलेलं होतं आणि ते समोर आल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली. याचं कारण असं आहे की नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगने म्हणजे एनसीआरटीने हडप्पा संस्कृतीतील या कांस्य मूर्तीचं मूळ चित्र पूर्ववत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे पहिले हे चित्र अभ्यासक्रमात त्याबद्दल माहिती देताना वेगळं होतं आणि नंतर ते झाकलं गेल्याचं चित्र जे ते समोर आलेलं होतं, ज्यावरनं मोठी चर्चा सुरू झाली. पण ही सगळी चर्चा नेमकी का झाली, काय नेमका वाद आहे याबद्दल तर आपण बोलूयात. पण ही जी ऐतिहासिक डान्सिंग गर्ल आहे, जी मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीतील तिथल्या संस्कृतीचं एक द्योतक आहे किंवा तिथली संस्कृती ती दर्शवते, त्याबद्दलची ए टू झेड माहिती आजच्या या युट्यूब लाईव्ह मध्ये आपण जाणून घेणार आहोत. याकरता हे लाईव्ह जे ते शेवटपर्यंत बघा. आणि याच विषयी बोलण्याकरता, माहिती देण्याकरता माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांनाच परिचित असणारे तरुण पुरातत्व अभ्यासक आशुतोष पाटील. आशुतोष पाटील सध्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून देखील पुरातत्व या विषयाला घेऊन जी लोक अभ्यास करतायत, इतिहासाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत, त्या सगळ्या मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम ते करत असतात. चला, थेट पहिला प्रश्न. ज्या डान्सिंग गर्ल बद्दल मोठी चर्चा होताना दिसते, जो विषय सध्या सोशल मीडियावरती ट्रेंडिंग आहे, काय वाद झाला त्याबद्दल आपण बोलूच. पण माझा पहिला थेट प्रश्न, ही डान्सिंग गर्ल नेमकी आहे काय, जी हडप्पा मोहनजोरो पुरातत्व उत्खननामध्ये ती सापडली आणि आपल्या सगळ्यांसमोर येते? बरोबर. नमस्कार सर. खर तर हा वाद उपस्थित होण्यापूर्वी जो तुम्ही पहिलाच प्रश्न जो घेतला तो अत्यंत महत्वाचा आहे की ही डान्सिंग गर्ल नेमकी आहे काय. बऱ्याचदा काय होतं, पुरातत्व या विषयाशी अशा गोष्टी होतात की आपल्याला अर्धवट ज्ञानाच्या बळावरती आपण भरपूरशा गोष्टी मांडण्यासाठी जातो किंवा आपण त्याला म्हणूया की ते जस्टिफाय करायला जातो आणि त्यामधून असे काहीसे वाद निर्माण होत असतात. ही डान्सिंग गर्ल जी आहे, ही खरंच डान्सिंग गर्लच आहे का, म्हणजे ती खरंच नाचतेच आहे का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नाकडे आपण एकदा येऊयाच. पण त्याच्यापूर्वी त्याची एक पार्श्वभूमी सांगतो की नेमकी ही गोष्ट आहे काय. साधारणतः 10.5 इंच इतक्या साईजची ही मूर्ती आहे. फार मोठी नाही, म्हणजे साधारणतः 4.1 इंच एवढी, 10.5 सेंटीमीटर आणि 4.1 इंच अशी छोटीशी साईज त्या मूर्तीची आहे आणि ती ब्रॉन्झची बनलेली आहे, जसं आपण पूर्वी देखील सांगितलं. काय झालं होतं, 1926ला ज्यावेळी हरप्पा आणि मोहेंजोदारोचं उत्खनन चालू होतं, तर त्या उत्खननाच्या दरम्यान एक पुरातत्वज्ञ होते, त्याचं नाव अर्नेस्ट मॅकी, आणि ते जेव्हा उत्खनन करत होते तेव्हा त्यांना ही ब्रॉन्झची मूर्ती सापडली, छोटीशी मूर्ती सापडली. मोहेंजोदारोच्या उत्खननाचा जो भाग आहे तिथे एक HR नावाचा एक प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये उत्खनन करत असताना ही मूर्ती सापडली. आता मोहेंजोदारो ह्या नावाबद्दल जर बोलायचं झालं तर मृतांचं टेकाड असं काहीसं ह्या नावाचा स्थानिक अर्थ होतो, जो आपण आता त्याला देतो. ही जी मूर्ती आहे, ही मूर्तीचं मी तुम्हाला आधी फिजिकल स्ट्रक्चर सांगतो की नेमकं आहे काय. ही ब्रॉन्झची, जसं मी तुम्हाला सांगितलं की 10.5 सेंटीमीटर आणि 4.1 इंचाची ही मूर्ती. याच्यावर तुम्ही प्रथमदर्शी जेव्हा बघता तेव्हा एक स्त्री प्रतिमा ही आहे ते आपल्याला माहिती आहे. तिचा उजवा हात जो आहे तो तिच्या कमरेवरती तिने ठेवलेला आहे. तिच्या उजव्या हाताची जी बांधा जो आहे त्या बांध्यावरती तिने 2 मोठमोठे कडे घातलेले आपल्याला दिसतात. तिचा जो डावा हात आहे तो स्लाइटली फ्री सोडलेला आहे आणि त्यामध्ये एक पूर्ण बांगड्यांची एक माळ आपल्याला, किंवा बांगड्या तिने सलग घातलेल्या आहेत असं दिसतं. त्याच्या व्यतिरिक्त तिचं जे डोकं आहे ते थोडं तिने मागे वळवल्यासारखं आपल्याला दिसतं. त्यानंतर तिच्या गळ्यामध्ये एक नेकलेस सुद्धा आहे. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा या मूर्तीला बघता तेव्हा एक प्रथमदर्शी आपल्याला असंही वाटून जातं की ही त्या काळातल्या कुणीतरी एक, तेव्हा क्लासेस होतेच, ते आपल्याला नाकारता येणार नाही, ते इकॉनॉमिकल क्लास बेस्ड असतील, पण असं वाटतं की ही एक इकॉनॉमिकली हाय क्लास असलेली कुणी महिला असावी का, की जिची ही मूर्ती बनलेली आहे. जेव्हा ही मूर्ती सापडली तेव्हा जेव्हा याच्यावर डेटिंग वरती काम करण्यात आलं की ही नेमकी किती वर्ष जुनी असली पाहिजे, तर तेव्हा कळालं की साधारणतः 2500 इसवी सन पूर्व, म्हणजे आतापासून साधारणतः 4500 वर्ष जुनी असली पाहिजे. आता यात महत्वाचं काय,
आपण या मूर्तीचा शोध बघितला, तिचं पोश्चर बघितलं, साईज बघितलं, सगळं आहे. पण 4,500 वर्षापूर्वी भारतामध्ये ही कला, मूर्ती बनवण्याची कला अवगत होती, हे यामधून सर्वप्रथम आपल्याला कळतं. बरं, ही जी मूर्ती बनली आहे ही मोल्डेड पद्धतीने बनलेली आहे आणि यातही तिला एक पद्धतीला नाव आहे, तो म्हणजे लॉस्ट वॅक्स कास्टिंग टेक्निक, असं त्या टेक्निकला म्हणतात. असं काहीसं या मूर्तीचं स्वरूप आहे. हम्म. जी. तर ही पद्धत काय होती, ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की नेमकी ही मूर्ती बनवल्या कशी गेली असावी त्या काळामध्ये. हम्म. सगळ्यात सुरुवातीला ही मूर्ती वॅक्स मध्ये कोरली जाते किंवा वॅक्स मध्ये एक बनवली जाते. त्याच्यानंतर ती मूर्ती क्ले मध्ये पॅक केली जाते आणि तिला हिट केलं जातं. हिट केल्यावर आतमधला जो वॅक्स असतो तो वितळतो आणि तो वितळल्यानंतर आपल्याला त्या मूर्तीचं जे आहे तर दोन्ही बाजूचं जे तिचं दोन्ही साईड्स ज्या आहेत, ऑबवर्स रिव्हर्स म्हणूया आपण त्याला, त्या मूर्तीच्या, त्या आपल्याला मिळतात. जेव्हा त्या दोन बाजू काढल्या जातात तेव्हा आपल्याला त्या मूर्तीची आतली तर हे इमेज मिळतेच आणि त्यामध्ये मेटल पोर करून ही मूर्ती तयार केली जाते. असा काहीसा इतिहास या मूर्तीच्या बनावटीबद्दलचा आणि शोधाबद्दलचा आहे. बरं, ही मूर्ती म्हणजे हडप्पा मोहनजोदडो संस्कृतीचं द्योतक आहे काय ही दर्शवते आणि याबद्दल नेमका काय वाद निर्माण झाला? राईट. ही काय दर्शवते, सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की ते म्हणजे ती त्या काळातली डेव्हलप्ड आर्टिस्टिक ट्रेडिशन जी होती, म्हणजे कलात्मकतेचा हा एक अद्भुत नमुना आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये. ही ती मूर्ती कशा पद्धतीने दाखवलेली आहे त्यावर आपण नंतर चर्चा करू. पण आधी महत्वाचं हे आहे की ती ह्या संस्कृतीचा किती महत्वाचा दुवा आहे की जो आज आपल्यापर्यंत पोहोचलाय. आपल्याला माहित नाही की ते लोक कोण होते, कसे राहत होते, आपण त्यांना कधीही बघितलेलं नाही, पण त्यांचा वारसा जो आपल्यापर्यंत चालत आलेला आहे त्याचं हे द्योतक आहे. जसं तुम्ही म्हणालात, त्या काळामधले जे आर्टिझन्स होते, जे कलाकार होते, ते किती स्किल्ड असले पाहिजे ते यातून आपल्याला कळतंय. त्याच्या व्यतिरिक्त सोशल लाईफ त्या काळामध्ये कशी होती, लोक कसे राहत होते, ऑर्नामेंट्स कशा पद्धतीने वेअर करत होते, या सगळ्या गोष्टी तर यामध्ये दिसतात येत ना. या सगळ्या गोष्टी आपण निग्लेक्ट करणार आहोत का? आणि या निग्लेक्ट करून आपण काय साध्य करणार आहोत? काय होतंय की ज्यावेळी आपण त्या काळातला, आता गेलेला तो इतिहास आहे, तो इतिहास आपण पुसून आपल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न का करतो, हा सर्वप्रथम मोठा प्रश्न एक उपस्थित होतो. तो आहे तसा कॅरी फॉरवर्ड करायला आपल्याला नेमका प्रॉब्लेम काय? आणि त्यातही असे वाद खरं म्हणजे मूलतः 21व्या शतकामध्ये उभं राहण्याचं काहीच कारण नाही. ज्या काळामध्ये जग इतकं पुढे चाललेलं आहे की जग AI वगैरे ह्या त्या गोष्टी करतायत, तेव्हा आपण एखाद्या मूर्तीला कपडे घालण्यासाठी का प्रयत्न करतोय? म्हणजे आधी ही जी मूर्ती आहे 9वीच्या अभ्यासक्रमात दाखवण्यात आलेली, तिचं स्वरूप वेगळं दिसतं आणि नंतर तिला झाकण्यात आलं. नाही, माझ्याकडे मी त्याचे प्रिंट काढलेली आहे इथं, त्या फोटोची. तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला, आणि बरं असं नाहीये की यापूर्वी ही मूर्तीचा फोटो काही ह्या पुस्तकात नव्हता, यापूर्वी अनेक दशकं होता. मग तो तेव्हा त्या पद्धतीने ठेवलेला चालला, आता का चालत नाही? अचानक असं काय होतंय? आपण म्हणजे आपलं सायकोलॉजी काही बदलतेय का, किंवा आपण आपली विचार करण्याची क्षमता का, आपण काही म्हणजे वैचारिक दृष्ट्या आपलं पतन होतंय का, की आपण ऐतिहासिक गोष्टी सुद्धा जशा आहेत तशा पाहायला आपण स्वीकारू शकत नाहीयेत? नेमका प्रॉब्लेम काय? म्हणजे ही मूर्ती जर पाहिली तर ही मूर्ती जी ओरिजिनल आहे, जी तुम्ही स्क्रीनवरही दाखवताय, आणि जी ही कपडे घातलेली मूर्ती आहे, ही बिभत्स वाटते. हा एकच शब्द त्याच्यासाठी मी एक इतिहास अभ्यासक, पुरातत्व अभ्यासक म्हणून वापरू शकतो की ती बिभत्स वाटते. आहे त्या गोष्टीला आहे त्या पद्धतीने स्वीकारणं आपण का नाकारतो? ही गोष्ट एनसीईआरटीला हे पहिले दिसलं नाही आणि आता मात्र दिसायला लागलं. नाही, पहिले दिसण्याचा प्रश्नच नाही, गोष्ट ती आपल्या समोर आहे. आपण आता का वेगळ्या पद्धतीने बघायला लागलो, मला प्रश्न हा आहे. मी तेच म्हणतोय ना की पहिले पण ते हे समोर दिसतच होतं, होतच ना, तेव्हा मात्र त्यांना काही वाटलं नाही. काही नाही वाटलं. आणि आता अचानक का वाटतंय असं की जे आहे ते चुकीचं आहे? मग चुकीचं आहे तर ते हरप्पन्सला जाऊन सांगा, त्या लोकांना सांगा की तुम्ही चुकीच्या मूर्त्या बनवल्या, या अशा मूर्त्या आमच्या भारतात चालत नाहीत, असं सांगा. आपण कुठं चाललेलो आहोत याचा खरंच सिरियसली विचार करण्याची आपल्याला गरज आहे. त्या गोष्टी सुद्धा आहे त्या पद्धतीने आपण पाहू शकत नाही का? म्हणजे हे कठीण आहे. आपली दृष्टी स्वच्छ असावी, त्या कलेकडे आपण कला म्हणून बघावं, ऐतिहासिक वारसा त्याला आहे त्या दृष्टीने बघावं. पण मात्र एनसीईआरटीचा हा दृष्टिकोन आता मात्र तो चुकीचा समोर येतोय असं म्हणायचं का? नाही, कारण म्हणजे काय आहे की बरं, तुम्ही चला, मला काय म्हणायचंय की चला तुम्ही एक मूर्तीचा फोटो तिला कपडे घालून बदलवला किंवा तिला रंग देऊन बदलवला, जे काही आहे, मंदिरांवरच्या शिल्पांचं काय करणार? तेही आपण झाकणार आहोत का?
बरोबर. अनेक जे ग्रंथ खजुराहोची आपल्या शिल्प आहेत आपल्या समोर. तेच मी म्हणतोय, खजुराहो हा. तर फार लांब राहिलं. आपण महाराष्ट्रातले मी तुम्हाला किमान 10 मंदिरांची नावं सांगू शकतो की ज्या मंदिरांवरती शिल्प आहेत, नग्न शिल्प आहेत. मग ते हम्म, आपण झाकणारच आहोत का? हम्म, आणि आपण हे करून काय साध्य करणार आहोत? हम्म. मी नेहमी साध्यतेवर विचार करतो की आपण जो काही पुरातत्वाचा इतिहासाचा अभ्यास करतो त्याच्यातून जर आपण बदलवून किंवा बनावट पद्धतीने काही गोष्टी जर प्रेझेंट करणार असू तर हे आपण काय साध्य याच्यातून करत आहोत किंवा याच्यातून काय साध्य होईल बरं आशुतोष, विद्यार्थ्यांना तुम्ही जी 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 संस्कृती हडप्पा मोहनजोदडो मध्ये होती तीच या मूर्तीच्या माध्यमातून समोर येताना दिसते. पण आता मात्र सोयीचं शास्त्र आणि सवडीचा परमार्थ असं एक वाक्य आहे. त्याचं विचारांचं किंवा त्या माझ्या विचारांमधल्या संस्कृतीचं कोंदण घालण्याचा प्रयत्न या सगळ्या मूर्तीच्या माध्यमातून झाला असं म्हणायचं का? नाही, पण मुद्दा असा आहे की यांनी साध्य काय होणार आहे? हम्म, म्हणजे मला तेच कळत नाही की चला आपण एका पुस्तकातली मूर्ती बदलली, पण यातून एक गोष्ट होते जी तुम्ही म्हणालात ना की ती एक गोष्ट होते ती म्हणजे की लहानपणापासून जेव्हा मुलांच्या मनावरती अशा पद्धतीच्या गोष्टी बिंबवल्या जातात ना तेव्हा ऑब्व्हियस आहे की पुढे जाऊन ते एक वेगळा विचार करतात. म्हणजे वारंवार मला सुद्धा अनेक लहान मुलं असे प्रश्न विचारतात की मग हे असं होतं का, ते तसं होतं का, कारण त्यांच्यावरती आपण तशाच पद्धतीने ते बिंबवलेलं आहे. पण मला हे हम्म, म्हणायचंय की इतिहास आहे तसा राहू द्या, तुम्हाला वर्तमानात बदलवायचं ना तुम्ही वर्तमान बदलवा ना, आपली हम्म, त्याला हरकत नाही. वर्तमान हम्म, हा आपल्या सोयीने बदलतो. मी राहील हम्म, तसं माझा वर्तमान आहे, ही गोष्ट शाश्वत आहे. पण मला हे हम्म, म्हणायचं झालेल्या गोष्टी आपण बदलवण्यामध्ये का आपण इंटरफेअर करतोय? कारण याच्यातून साध्यता तशी काहीच नाही. झाले हम्म. 4,000 4,500 वर्षापूर्वी झालेली गोष्ट आपण आज 21व्या शतकामध्ये 2026 मध्ये मला हे असं नकोय म्हणून बदलवतोय. यातून काय? यातून काहीच होणार नाही. यातून उलट मुलांचं जे आपण आहे अधपतन करतो आहोत असं म्हटलं तरी काय वावगं ठरू नये त्याच्यामध्ये. त्यांचे वैचारिक आपण पतनच करतोय याच्यामधून, कारण यातून काही साध्यता होणारच नाही. पण म्हणजेच जे आहे, जे मूळ आहे ते समोर ठेवून ती गोष्ट, ती संस्कृती जर चांगल्या पद्धतीने समजून सांगितली तर त्यातनं काही वेगळा विचार निर्माण होणं हे होणारच नाही, हे तितकंच महत्वाचं आहे. नाही, मला हे म्हणायचं आजपर्यंत ज्या लोकांनी या मूर्तीचा आहे तसा अभ्यास केला त्यांचे कोणते विचार बदलले? पण मलाही आठवतं की मलाही हडप्पा मोहनजोदडोचा अभ्यास होता. मी माझ्या अभ्यासक्रमात तो अभ्यासलेला आहे आणि शिवाय तू तो जवळून अभ्यासलेला असतील. बरोबर आहे. आपल्याला तसं कधीच काही वाटलं नाही. बरोबर आहे. कधीच नाही वाटलं. मग आताच काय याची गरज भासते किंवा आताच आपल्याला असं का वाटायला लागलं की याच्या पुढे मुलांना तसं वाटेल? असं कधीही काहीही होत नसतं. म्हणजे राजकीय परिप्रेक्ष्यातनं हे सगळं चाललंय असं काय आपण म्हणायचं का? खरं म्हणजे काय आहे ना, की आता नॅशनल म्युझियम मध्ये जी मूर्ती ही ठेवलेली आहे, नॅशनल म्युझियम मध्ये आजही आपल्याला बघायला मिळते. मग तुम्ही मूळ मूर्तीला कपडे घालणार आहात का? हा माझा साधा प्रश्न आहे. तुम्ही अगदी चित्राला बरोबर. रंगवाल, तुम्ही चित्राला कपडे घालाल, चित्राला पाहिजे ते कराल. मूळ मूर्तीलाही आपण तसंच करणार आहोत का? काय होतं ज्यावेळी एखादा एखादा 9वीत शिकलेला मुलगा जेव्हा नॅशनल म्युझियमला जाईल आणि जेव्हा त्या मूर्तीकडे बोट दाखवून म्हणेल की बाबा हे खोटं आहे, आमच्या पुस्तकात अशी मूर्ती नव्हती, वेगळी होती. एक्झॅक्टली. त्यावेळी त्याला काय उत्तर द्यायचं आपण? अगदी फार महत्वाचा मुद्दा आशुतोष तुम्ही या ठिकाणी मांडलात. पण जाता जाता या सगळ्या याच्यात तुम्ही तुमचा निष्कर्ष आणि एक शेवटची कमेंट आपण म्हणतो ना, ती काय मांडणार? माझ्या 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या मी मांडू इच्छितो. अ, एक एक जो मुद्दा मला बोलायचा होता, की ही गर्ल जी मूर्ती आहे, जी महिलेची मूर्ती आहे, ती खरंच डान्सिंग आहे का? तर आपण ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, की आर्किओलॉजीचे इंटरप्रिटेशन्स हे आपल्यानुसार होत असतात. सुरुवातीला ज्या लोकांनी याचं उत्खनन केलं, जी मूर्ती बाहेर काढली, तेव्हा त्यांच्या परिप्रेक्ष्यातून ही मूर्ती डान्सिंग होती. त्याच्यामुळे ही मूर्ती डान्सिंग गर्लच आहे, असं एक वेगळं आहे. मी हा अभ्यासाचा दृष्टिकोन म्हणून इथं सांगतोय. याचा काही कॉन्टेक्स्ट याच्यामध्ये नाही, पण एक माहिती असावी म्हणून. नंबर 2, माझे 3 मुद्दे आहेत जे मला एनसीईआरटीला आणि इतर अभ्यासकांना, पुस्तक लिहिणाऱ्यांना आणि अभ्यासक्रम बनवणाऱ्यांना सर्वांना एक विनंती आहे, की ऐतिहासिक आणि पुरातत्वीय पुरावे आहे त्याच पद्धतीने सादर करा. ही माझी नम्र विनंती आहे. त्याला कुठल्याही पद्धतीने आपल्याला जसं वाटतं तसं सांगू नका. इतिहास हा दिवसेंदिवस राजकारण होत चाललेला आहे, ही गोष्ट जरी खरी असली आणि ते जरी आपण आपल्या आजूबाजूला बघत असलो तरी सुद्धा याच्यातून साध्य काहीही होणार नाही. याच्या पूर्वीही लोकांनी इतिहास अभ्यासला, पुरातत्व अभ्यासलं, ते होतं तसं अभ्यासलं तरी त्यांच्यात बदललं नाही. आज आपण बदलून काय साध्य करणार आहोत हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे. नंबर 2, काय होतं की ज्यावेळी आपण अशा पद्धतीचे
एज अप्रोप्रिएट लेबल्स एखाद्या आर्किओलॉजिकल आर्टिफॅक्टला लावत जातो. मी पुन्हा तो शब्द त्याच्यामुळेच वापरतोय की एज अप्रोप्रिएट लेबल, आत्ताच्या काळाच्या नुसार आपण जे लावत जातो. माझं असं एक विनंती आहे की त्याच्यामुळे मिस इंटरप्रिटेशन जे आहे ऐतिहासिक आणि पुरातत्वीय ठेव्यांचं होत असतं ते शक्यतो होऊ नये, अशी माझी विनंती आहे. आणि आतापर्यंत हे शिल्प विदाऊट मॉडिफिकेशन्सच ठेवलेलं होतं, तर याच्या पुढेही ते विदाऊट मॉडिफिकेशन्सच पुढे जावं अशी ही माझी एक विनंती आहे. आणि फक्त याच मूर्तीबाबत नाही तर कुठल्याही मूर्तीबाबत अशी गोष्ट किंवा कुठल्याही ऐतिहासिक पुरातत्वीय ठेव्याबद्दल अशी गोष्ट होऊ नये अशी माझी सर्वच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अभ्यासक सर्वांनाच हात जोडून माझी ती विनंती आहे. अगदी फार महत्वाचा मुद्दा आशुतोष तुम्ही मांडलात. जो इतिहास आहे, ज्या इतिहासातली संस्कृती, त्यातली शिल्प जी आहेत, जी मूळ पद्धतीने आपल्या सगळ्यांसमोर आली, त्याचा अभ्यास आज आपण वर्षानुवर्ष करतोय. आणि त्या अभ्यासातनं आपण आपले वेगवेगळ्या एक्सपर्ट कमेंट ज्या अभ्यासातनं समोर येतात त्या येणाऱ्या पुढल्या पिढी करता, त्यांच्या अभ्यासाकरता म्हणून समोर ठेवतोय, त्याची नोंद आपण करून ठेवतोय, त्याच्यावरती प्रबंध होतात, त्यावरती पीएचडी केली जाते. अशा वेळी त्याला बदलण्याचा अट्टहास नको. जे मूळ स्वरूपात, शुद्ध स्वरूपात तुमच्या समोर आलेले तेच खरं तर सगळ्यांसमोर ठेवा. हेच करणं आवश्यक आहे, कारण तो आपला इतिहास आहे. कायम असं म्हटलं जातं की इतिहासाचं भान असेल तर वर्तमानात जगण्याची आपली पुढली वाटचाल जी आहे ती सुकर आणि सोयीस्कर होते. आणि तेच लक्षात घेऊन खरं तर हा वाद कुठल्याही पद्धतीने पुढे न नेता इथेच थांबवणं फार आवश्यक आहे. धन्यवाद आशुतोष, तुम्ही आमच्या आजच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि या डान्सिंग गर्ल या शिल्पाबद्दलची A to Z स्टोरी आपण मांडली आणि आपली एक्सपर्ट कमेंट देखील या माध्यमातून समोर ठेवली. धन्यवाद. थँक्यू सर. आणि माझी अशी आशा आहे की याच्यानंतर अशा प्रकारचे वाद कधीही निर्माण होऊ नये, कारण आपण 21व्या शतकात जगत आहोत. ते धन्यवाद. वेदनादायी आहेत, ते वेदनादायी आहेत असे वाद निर्माण होतात. धन्यवाद. थँक्यू. यानंतर इथे थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.